विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण 25 प्रश्न बघणार आहोत. 50 गुणांसाठी वही आणि पेन रेडी ठेवा. जेवढेही प्रश्न बघणार आहोत त्या प्रश्नांची उत्तरे आपण खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, विदर्भातील जिल्ह्यांची तुम्हाला या ठिकाणी संख्या सांगायची आहे. किती जिल्हे आहेत? 7, 9, 11 की 13? तर सांगा विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत? तर योग्य उत्तर आहे एकूण 11. आणि महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती? तर आता विदर्भातील जिल्हे मी तुम्हाला सांगितले 11. महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती? कमेंट करा. पुढील प्रश्न, मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या सांगायची आहेत. 5, 7, 8 की 9? मराठवाड्यात किती जिल्हे आहेत? योग्य उत्तर आहे 8. यानंतर पुढील प्रश्न, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे? भंडारा, नागपूर, यवतमाळ की गोंदिया? जेवढेही प्रश्न आपण बघत आहोत ते परीक्षेत विद्यार्थी वारंवार विचारलेले प्रश्न आहेत. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3. यवतमाळ हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा आहे. पांढरे सोने म्हणजे काय? असलीमधले सोने का नाही? तर जो कापूस आहे, नगदी पीक आहे, त्याचं सर्वाधिक उत्पादन यवतमाळ या जिल्ह्यामध्ये होते. यानंतर पुढील प्रश्न, म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर की पुणे? म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. पुढील प्रश्न, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई, रायगड, ठाणे की नाशिक? तर घारापुरी लेणी सांगायचे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रायगड जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांचे स्थान नसलेले ठिकाण कोणते? मोरगाव, ओझर, लेण्याद्री की पाली? प्रश्न काळजीपूर्वक बघायचा. या ठिकाणी काय विचारलेलं आहे? स्थान नसलेलं ठिकाण या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, पाली. आणि विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जेणेकरून लक्षात घ्या, डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करत चला, व्हिडिओ बघत चला, म्हणजे परीक्षेत तुम्हाला सामान्य ज्ञानमधील एकही मार्क जाणार नाही. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत? 3, 5, 7 की 9? महाराष्ट्रातील तुम्हाला ज्योतिर्लिंग स्थाने या ठिकाणी सांगायचे आहेत. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 5. पुढील प्रश्न, तुळजा भवानी मातेचं मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर की सोलापूर? तर मी तुम्हाला आता जे उस्मानाबादऐवजी धाराशिव आणि औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर का सांगतोय, याआधी हे जुने नावं आहेत, नवीन नावे आता धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर आहेत. तर तुळजाभवानी मातेचं मंदिर हे धाराशिव जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, सांगली, सातारा की सोलापूर? जर तुम्ही नवी मुंबई क्रॉस करून जर अलिबागला जात असेल तर तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा हे तुम्हाला पक्षी अभयारण्य बघायला भेटेल. तर हे कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, प्रियदर्शनी इंदिरा पेन्स राष्ट्रीय उद्यान, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान की ताडोबा राष्ट्रीय उद्यान? तर दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. यानंतर पुढील प्रश्न, कृष्णा कोयना या नदीचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? कोल्हापूर, पुणे, सांगली की सातारा? कृष्णा कोयना नदीचे संगमस्थान असलेलं कराड हे जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, सातारा या ठिकाणी. पुढील प्रश्न, कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, भीमाशंकर की सातारा?
आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 9 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. तर कृष्णा नदीचा उगम हा ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर या ठिकाणी होतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते? गोदावरी, भीमा, कोयना की चंद्रभागा? तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना नदीस म्हटले जाते. यानंतर पुढील प्रश्न, चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं स्थान कोणतं? सोलापूर, नागपूर, मालेगाव की कोल्हापूर? आणि लक्षात घ्या, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर नागपूर. पाठीमागील एका व्हिडिओमध्ये माझ्याकडून नजरचुकीने ते सोलापूर सांगण्यात आलं, ती करेक्शन तुम्ही या ठिकाणी करायची आहेत. तर चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं जे स्थान आहे ते आहे सोलापूर. यानंतर पुढील प्रश्न, अहमदनगर म्हणजेच काय? अहिल्यानगर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण सांगा. भंडारदरा, म्हैसमाळ, चिखलदरा की तोरणमाळ? आणि लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालय याकरता 15,000 प्लस प्रश्न आणि 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आपणाला हव्या असेल तर फक्त 240 रुपयामध्ये तुम्ही घेऊ शकता. याकरिता आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदना एज्युकेटर हे डाउनलोड करा, कोर्स परचेस करा, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन टेस्ट आणि PDF फाईल डाउनलोड करू शकता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 भंडारदरा. पुढील प्रश्न, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर, अकोला, पुणे की सातारा? तर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं राळेगण सिद्धी हे जे गाव आहे ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसला आहे? मोरणा, कयाधू, गिरणा की पांझरा? तर अकोला हे जे शहर आहे ते मोरणा नदीकाठी वसलं आहे. पुढील प्रश्न, विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती, वर्धा, वाशिम की यवतमाळ? तर लक्षात घ्या, विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचं जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 अमरावती या जिल्ह्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, मोगल बादशहा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती संभाजीनगर, वेरूळ, दौलताबाद की खुलताबाद? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 खुलताबाद. पुढील प्रश्न, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड की सोलापूर? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 बीड. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100 प्लस लाईक. तर एक लाईक करायचं आहे, तर टार्गेट अचीव करण्यामध्ये मदत करायची. आणि लक्षात घ्या, तसंच तुम्ही अभ्यास करताना स्वतःसाठी एक टार्गेट सेट करा आणि ते टार्गेट सेट करताना प्रयत्न करा, म्हणजे दिवसात एक टार्गेट सेट करा. सामान्य ज्ञानमधील मला एवढे टॉपिक आज वाचायचे आहेत किंवा मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर एवढे टॉपिक वाचायचे आहेत, हे टार्गेट सेट करून अभ्यास करा. आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी जर तुम्ही मदत केली, प्रयत्न केले, तर डेली बेसिसवर असं तुम्ही प्रयत्न करत गेले तर जो अभ्यासाचा टार्गेट आहे ते वेळेत कंप्लीट होईल आणि तुम्ही परीक्षेत चांगले मार्क घेऊ शकाल. पुढील प्रश्न बघूयात. महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? कळमेश्वर, उमरेड, रामटेक की सावनेर? तर महाकवी कालिदासांचे स्मारक सांगायचे नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रामटेक. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग की कोल्हापूर? तर गोव्याच्या बाँड्रीवर हा जिल्हा आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गातले काजू प्रसिद्ध आहे, रत्नागिरीचे आंबे प्रसिद्ध आहे, सिंधुदुर्गामध्ये आंबोली आहे, तेथे सर्वात जास्त पर्जन्य पडतं. पुढील प्रश्न, सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा कोणता? पुणे, अहिल्यानगर, सोलापूर की कोल्हापूर? तर सर्वात अधिक ऊस पिकवणारा जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन 2 अहिल्यानगर. यानंतर पुढील प्रश्न, पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? कसारा, खंबाटकी, करूळ की दिवा? तर पुणे सातारा महामार्गावर ऑप्शन 2 खंबाटकी हा घाट आहे.
पुढील प्रश्न, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे? पनवेल, चिपळूण, कणकवली की करबुडे? तर कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा हा करबुडे या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. आपले किती बरोबर आले खाली कमेंट करा. तसेच व्हिडिओत तुम्हाला जो होमवर्क सांगितला आहे त्याचं कमेंट करायचं आहे. मुंबई उच्च न्यायालय याकरिता जर मटेरियल हवं असेल, लिपिक, शिपाई, हमाल आणि चालक या पदाकरिता, तर 15,000 प्रश्न, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त तुम्ही 299 रुपयामध्ये घेऊ शकता. सध्या ऑफर चालू आहे. न्यू 20 हा कुपन कोड यूज करायचा. 20% डिस्काउंट म्हणजे टोटल 60 रुपये डिस्काउंट मिळेल. फक्त 240 रुपयामध्ये मटेरियल उपलब्ध करून देतोय. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा, ज्यामध्ये सामान्यज्ञान, चालू घडामोडी, सर्व प्रश्नपत्रिका, फुल अँड टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, वाहनाची देखभाल दुरुस्ती आणि जिल्हा विशेष हे सर्व मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहेत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करू शकता. तसेच आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून डेली बेसिसवर चालू घडामोडींची तुमची तयारी होईल. थँक्यू.